नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. महाब्रँड्समध्ये आपलं मनापासून स्वागत. पिंपरी चिंचवड म्हटलं की उद्योग नगरी, कामगार नगरी असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. याच्या जोडीलाच आता एज्युकेशन हब ही नवी ओळख पिंपरी चिंचवडची निर्माण झाली आहे. यात सगळ्यात मोठं योगदान पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट म्हणजेच PCETचं आहे. दर्जेदार आणि रोजगाराभिमुख शिक्षण ही या संस्थेची खासियत आहे. याच संस्थेच्या वाटचालीची, तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाची माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत. चला तर मग जाऊया PCET कॅम्पसमध्ये. आज पुण्यात सगळ्यात प्राधान्य देणं जाणारं इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून अथवा बाकीची सर्व आर्किटेक्चर कॉलेज MBA हे आपल्यात त्याची गणना होते. PCET एक चांगला महाराष्ट्रात अथवा देशात एक चांगला ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश झालेला आहे. ॲक्च्युली पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ही 1990 साली कैलासवासी शंकरराव बाजीराव पाटलांनी सुरू केली. आमची ही जी आहे ही पब्लिक ट्रस्ट आहे. आमच्याकडे आम्ही अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरजी लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सेक्रेटरी श्री काळभोर साहेब, गराडे साहेब आणि हर्षवर्धन पाटील अशा पब्लिक ट्रस्ट आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे इथे काम करत असतो. ट्रस्टचे पहिले अध्यक्ष शंकरराव बाजीराव पाटील भाऊ म्हणजे माजी मंत्री होते. त्यांनी आम्ही सर्वांनी मिळून त्यावेळेला या ठिकाणी पॉलिटेक्निक सुरू केलं. ही संस्था स्थापन करून पॉलिटेक्निक सुरू केला आणि पॉलिटेक्निक तेही स्वतःही जागावर काही नव्हती, कॉर्पोरेशनची इमारत घेऊन त्या ठिकाणी सुरू केलं आणि ते व्यवस्थित लाईनला लागल्यानंतर पुढे इंजिनिअरिंग कॉलेज, आर्किटेक्ट स्कूल हे सर्व किंवा आता जे काही चालू आहे हे सर्व या संबंध काळाच्या ओघामध्ये सुरू करत आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. सगळ्यांची त्या ट्रस्टींचं एकच कायम सांगणं असतं की विद्यार्थ्यांना हे क्वालिटेटिव्हली आणि डिसिप्लिन्ड एज्युकेशन द्यायचा हा आपला मूळ उद्देश आहे आणि त्यांना रोजगारभिमुख करणं अथवा उद्योजक बनवणं ह्या तत्वाला धरून जे काही आपल्याला पॉलिसीज आणि जे काही गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायला लागतील त्या सर्व गोष्टी आपण इथे पूर्णपणे इम्प्लिमेंट करतो. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पूरक आणि मुबलक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यांना निरंकुश स्वातंत्र्यही मिळणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते आणि त्यामुळेच 15 विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक नेमला जातो. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवण्याबरोबरच त्यांना शिस्तीचे धडे देण्यावरही संस्थेचा भर असतो. आमच्या ह्या सगळ्या पुणे जिल्ह्यात अथवा पिंपरी चिंचवडमध्ये जी काही विद्यार्थी पालक जे प्राधान्य देतात ह्या कॉलेजला, ह्याचं सगळ्यात प्रमुख याचं आहे की हे कारण एक आहे की इथे डिसिप्लिन चांगल्या पद्धतीने राबवलं जातं. आमच्याकडे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी युनिफॉर्म आहे. दुसरी गोष्ट ही RFID सिस्टीम आहे. सर्व कॅम्पस हा डिजिटलाइज आणि ERP बेस्ड मॉनिटर होतो. विद्यार्थी जर ठराविक वेळेत आला नाही तर त्याच्या पालकांना SMS जातो. सेम सिस्टीम आपण हॉस्टेलमध्येही इम्प्लिमेंट केलेली आहे. विद्यार्थ्यांची अटेंडन्स ही आपण कंपल्सरी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे डिजिटलाइज माध्यमातून, ERPच्या माध्यमातून आणि मॅन्युअल 15 विद्यार्थ्यांमागे एक टीचर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटर करता ठेवून, मेंटर सिस्टीम ठेवून हे केलं जातं. त्यामुळेच सर्व पालकांची इथं काही झालं तरी एक ॲकॅडमिक्स तर आहेत पण डिसिप्लिन अतिशय चांगल्या पद्धतीने दिलं जातं म्हणून एक प्राधान्याने हे कॉलेज निवडलं जातं. आपलं हे कॅम्पस जे आहे हे बेसिकली आकुर्डी रेल्वे स्टेशनपासून हार्डली 500 मीटरवर आहे. बसस्टँडपाशी जवळ आहे आणि पिंपरी चिंचवड नवनिर्माण प्राधिकरण ह्याच्या सेंट्रली लोकेटेड असा हा एक कॅम्पस आहे. दुसरा कॅम्पस इथूनच 3 किलोमीटरवर रावेतला तो कॅम्पस आहे. मेन शहरात हा आणि इंडस्ट्रीला सगळ्या MIDC इथून
जवळ आहेत. तुम्ही हिंजवडी घ्या, भोसरी घ्या, तळेगाव घ्या, ह्या सगळ्या चाकण घ्या, ह्या सगळ्या MIDCच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी हा आपला कॅम्पस आहे. इथे आपण सर्व प्रकारच्या हॉस्टेलची सुविधा, आत्ताच आपण एक कम्प्लिटली 12 मजली सेंट्रलाइज AC असलेलं हॉस्टेल, तिथे जिम, डायनिंग हॉल, ह्या बाकीच्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना जे जे गरजेचं वाटतं त्या सगळ्या सुविधा देण्याचा आपला इथला प्रयत्न असतो. ह्या आशियातल्या अतिशय नंबर 1 इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये आपलं हे संकुल आहे. त्यामुळे बऱ्याचशा इंडस्ट्रीयल लिंकेजचाही मुलं स्टुडंट प्रोजेक्ट आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी फायदा करून घेतात. 11वी-12वी नंतर अनेकांना वेगवेगळ्या कारणांमुळे पारंपरिक पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येत नाही. अशा मुलांसाठी ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच AICTEच्या परवानगीने इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर इन व्होकेशनल कोर्स म्हणजेच BVOC माध्यमातून एक नवीन संधी PCETमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. UGCच्या नियमाप्रमाणे याला पदवी म्हणून ग्राह्य धरलं जातं. BVOC पदवीमुळे विद्यार्थ्याला नोकरी किंवा उद्योजक बनण्यासाठीचे एकापेक्षा अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मग आम्ही सुरुवातीला AICTEने हा प्रस्ताव आणला की आपण इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये BVOC धर्तीचा म्हणजे 11वी-12वी झालेला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठल्याही डिसिप्लिनमधला विद्यार्थी असू दे अथवा ITI झालेला विद्यार्थी असू दे अथवा डिप्लोमा झालेला विद्यार्थी असू दे, त्यांना ग्रॅज्युएशन करता येत नाही. ते पुढचं त्यांचं एज्युकेशन आयदर इंजिनिअरिंगला जायला लागतं अथवा ग्रॅज्युएशन होत नाही. त्यामुळे हा बॅचलर इन व्होकेशनल कोर्स हा UGCनी चालू केला. UGC, AICTE, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट ह्यांचा मान्यताप्राप्त कोर्सेस आपल्या नूतन आणि ह्या पिंपरी चिंचवड PCUSM हा इंजिनिअरिंग कोर्स, पुणे विद्यापीठ ॲफिलेटेड आणि बाटू ॲफिलेटेड हे कोर्सेस आपण चालू केले. हा 3 वर्षाचा कोर्स आहे. हा महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण असा कोर्स आहे. ह्याला मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिस्ट असंही म्हणतो. त्या विद्यार्थ्याला फर्स्ट इयर जर त्यांनी केलं तर डिप्लोमा सर्टिफिकेशन मिळतं पुणे विद्यापीठाचं आणि बाटूचं. 2 वर्ष झाली तर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मिळतो आणि 3 वर्ष झाली तर तो ग्रॅज्युएट होतो. आणि ते ग्रॅज्युएट झाल्यावर ही कॅन डू MBA ऑल्सो ऑर PhD ऑल्सो. हा जो कोर्स आहे हा जपान, जर्मनी ह्या याच्यात प्रचलित आहे, पण भारतात आपण महाराष्ट्रात त्याला आपण इनिशिएटिव्ह घेतला आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की तो जॉईन झाल्या आपल्या कोर्सला तो पहिल्या दिवसापासून इंडस्ट्रीत जातो. म्हणजे हँड्स ऑन ट्रेनिंग आहे, म्हणजे क्लासरूम ट्रेनिंग न करता त्याला हँड्स ऑन ट्रेनिंग आहे आणि काही कंपन्या कालांतराने त्याला पेमेंटही द्यायला लागतात. थिअरी मेथडपेक्षा प्रॅक्टिकल अभ्यासक्रमाची सांगड घालत उद्योग जगताच्या पात्रता सिद्ध करणारे अभ्यासक्रम इथे तयार केले जातात. याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांना विविध क्लबसोबत जोडलं जातं. विद्यार्थ्यांना एखादी तरी परकीय भाषा आलीच पाहिजे असं संस्थेला वाटतं आणि ती शिकवली पण जाते. एकंदरीतच विद्यार्थ्याला फक्त शैक्षणिक दृष्ट्याच नाही तर एक परिपूर्ण माणूस म्हणून उभे करण्यावर संस्थेचा भर असतो. की पारंपरिक एज्युकेशन हा विद्यापीठाचं एक वेगळं आपण ते एज्युकेशन देतो, पण त्याच्या व्यतिरिक्त सॉफ्ट स्किल, त्याच्या व्यतिरिक्त एखादी फॉरेन लँग्वेज विद्यार्थ्यांना शिकवणं, आयदर जापनीज शिक अथवा जर्मन शिक अथवा फ्रेंच शिक, हे आम्ही अकॅडमिकमध्ये कंपल्सरी पार्टच करून ठेवलेलं आहे. स्पोर्ट्स आहे, भरपूर क्लब्स आहेत, स्टुडंट डेव्हलपमेंटसाठी क्लब्स आहेत. त्या क्लबमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा इन्व्हॉल्व होतो. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरपासूनच आपण सॉफ्ट स्किल ट्रेनिंग ॲडिशनल कंपन्यांचे KPIT आहे, कॅपजेमिनी आहे, बऱ्याचशा कंपन्या ह्या म्हणतात की आम्हाला आमचा करिक्युलम जो आम्हाला विद्यार्थी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्याला सेकंड इयरपासून कोर्सेस द्या. मग आम्ही त्या कंपन्यांकडनं सगळं समजून घेतलं आहे की त्यांनी ॲडिशनल काय इनपुट द्यायचेत, त्या पद्धतीने आम्ही त्या विद्यार्थ्यांना ते ॲडिशनल इनपुट देतो करिक्युलम व्यतिरिक्त आणि त्याला प्लेसमेंट ओरिएंटेड आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो. व्यावसायिक शिक्षण पूर्ण झालं की आपल्याला एखाद्या नामवंत कंपनीमध्ये किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. ही अपेक्षा PCET आणि नूतन संस्थेचा सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल पूर्ण करत आहे. या सेलच्या माध्यमातून दरवर्षी 500हून अधिक विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळत आहे. यातल्या काही विद्यार्थ्यांना तर 32 लाखांपर्यंतचं पॅकेजही मिळत आहे. कॅम्पस प्लेसमेंटसाठी
देशविदेशातल्या 350हून अधिक कंपन्या PCETला प्राधान्य देतात. सुरुवातीला आम्ही 2 विद्यार्थी वर्षाला प्लेसमेंट ज्यांचं होत होतं, अशा परिस्थितीतून आज साधारण 2000 विद्यार्थी दरवर्षाला प्लेसमेंट होतात. अशी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची ही प्लेसमेंटच्या बाबतीतली जर्नी झालेली आहे. आणि मला सांगताना आनंद होतो की आज महाराष्ट्रातलंच नव्हे तर देशातलं प्लेसमेंटमधलं एक उत्तम नाव म्हणून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टकडे विद्यार्थी आणि पालक बघतात. आणि मला असं वाटतं की ह्या संपूर्ण जर्नीमध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आमचे शिक्षक करतात आणि त्यामुळे इंडस्ट्रीला एक्सपेक्टेड असलेले एम्प्लॉयबल यूथ आम्ही घडवतो. यासाठी फर्स्ट इयरपासून तर फायनल इयरपर्यंत विविध माध्यमातून ह्या विद्यार्थ्यांचे आम्ही वेगवेगळ्या स्किल्सवर काम करतो. यात टेक्निकल, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स, प्रोग्रामिंग स्किल्स आणि ॲप्टिट्यूड स्किल्स या 4ही स्किल्स डेव्हलप करून इंडस्ट्रीला अपेक्षित असणारं मनुष्यबळ तयार केल्यामुळे इंडस्ट्रीमधून देखील आमच्या विद्यार्थ्यांना खूप मागणी असते. इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा महाब्रँड्समध्ये मनापासून स्वागत. दर वर्षाला साधारण 350 ते 400 कंपन्यांचे कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्ज आम्ही घेत असतो आणि साधारण 1000 कंपन्यांच्या इतर माध्यमातून साधारणपणे 1000 कंपन्यांच्या आम्ही साधारण टचमध्ये असतो. आणि आपण जर हा प्रवास बघितला तर ह्या प्रवासामध्ये काही उदाहरण मला द्यावंसं वाटतं की कॅपजेमिनाय नावाची जी कंपनी एक जगातली वेल नोन IT कंपनी आहे. या कंपनीने इंडियातला त्यांचा गेल्या वर्षीतला सगळ्यात महत्त्वाचा आणि आपण म्हणूया पहिला रिक्रुटमेंट ड्राईव्ह हा आपल्या कॅम्पसपासून सुरुवात केली होती. आणि एकाच कंपनीत 323 विद्यार्थी त्यांनी घेतले होते आणि तेही 4 लाख आणि 7 लाख अशा 2 प्रकारच्या ग्रेड्समध्ये त्यांनी हे विद्यार्थी घेतले होते. साधारण 3 लाखापासून तर 32 लाख सॅलरी देणाऱ्या कंपन्या आपल्याकडे येतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कॅपॅबिलिटीजप्रमाणे त्यांना विविध प्रकारच्या कंपन्या मिळतात. साधारण 80% दरवर्षी आपले टोटल विद्यार्थ्यांमधून प्लेसमेंट होत असतं. काही विद्यार्थी हायर एज्युकेशनसाठी जातात आणि काही स्वतःचे व्यवसाय देखील सुरू करतात. कॅम्पस प्लेसमेंटची संधी PCETच्या विद्यार्थ्यांना तर मिळतेच, पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून इतर संस्थांमधल्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा व्हावा यासाठी PCET विशेष पुढाकार घेते. त्यामुळे 1000हून अधिक कंपन्या PCET कॅम्पसला पसंती देतात. आत्तापर्यंत देशभरातल्या 12 लाख विद्यार्थ्यांनी अशा प्लेसमेंटमध्ये सहभाग नोंदवल्याचं संस्थेकडून मोठ्या अभिमानाने सांगितलं जातं. दर वर्षाला साधारण 1500 ते 2000 PCETच्या आमच्या ग्रुपचे विद्यार्थी तर प्लेस्ड होतातच, पण त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा जो अनएम्प्लॉईड यूथचा मोठा प्रश्न आज आपल्या कंट्रीमध्ये आहे, तर तो प्रश्न कुठेतरी मार्गी लावण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो. वेगवेगळ्या कंपन्या ज्या मास रिक्रुटमेंट कंपन्या असतात, मग त्यात कॅपजेमिनाय असो, ॲक्सेंचर असो, कॉग्निझंट असो, यासारख्या कंपन्यांना एकाच वेळेस हजारो विद्यार्थी लागत असतात. आणि फॉर्च्युनेटली महाराष्ट्रातल्या संपूर्ण ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्सबरोबर आमचं वेगवेगळ्या माध्यमातून कनेक्ट असल्यामुळे आणि साधारण 1.5 ते 2 लाख विद्यार्थी आम्हाला फॉलो करत असतात. आणि ह्या कंपन्यांना जर एखाद्या कंपनीने आम्हाला सांगितलं की आमची एक कंपनी आहे आणि आम्हाला ह्या पर्टिक्युलर प्रोफाईलसाठीचे विद्यार्थी लागणार आहेत, मग आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ओपन ऑफ कॅम्पस रिक्रुटमेंट इथं करत असतो. बरेचसे शनिवार रविवार गेले साधारण 12 ते 13 वर्ष आम्ही हे रिक्रुटमेंट ड्राईव्ज करतोय आणि एका कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हला 5-5, 7-7 हजार विद्यार्थी देखील येत असतात. दर वर्षाला साधारण 100 ऑफ कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्ज आम्ही अनएम्प्लॉईड यूथसाठी करत असतो. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संशोधनाची विशेष आवड असते आणि हेच लक्षात घेऊन संस्थेत रिसर्च कल्चर रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांमुळेच 250 कॉपीराईट्स आणि 450 पेटंट्स संस्थेच्या नावावर आहेत.
आणि त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. संस्थेच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी जागतिक स्तरावर 2500 शोधनिबंध सादर केले आहेत. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टमध्ये हे साधारण आमच्या संस्थाचालकांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रत्येक जे काही वातावरण आहे, प्रत्येक स्टाफ जो मोटिवेटेड आहे आणि ॲकॅडमिकली प्रत्येकाला काहीतरी करायची जी हे आहे, त्याच्यातून हा रिसर्च आणि ह्या गोष्टीला आम्ही चांगला प्राधान्य देतो. बऱ्यापैकी त्याचं फंड प्रोव्हिजन ह्या गोष्टीसाठी आम्ही करतो, त्यांना प्रोत्साहित करतो. आणि त्याचाच हे म्हणून की 250 कॉपीराईट्स, 450 पेटंट्स, हे लिम्का बुक रेकॉर्ड त्यांनी पण आपली दखल घेतलेली आहे. आणि ह्या पद्धतीने चांगले बरेचसे पेपर्स हे प्रेझेंटेशन आपले 2500हून अधिक पेपर्स हे आपल्या सर्व स्टाफनी PCET आणि नूतनच्या ह्या प्रेझेंट केलेल्या आहेत. आणि त्यामुळे एक रिसर्च कल्चर आणि सेक्शन 8 कंपनी आम्ही पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टनी केलेली आहे. जेवढं तुम्ही विद्यार्थी जे काही एज्युकेशन घेतात अथवा त्याला काहीतरी विचार, त्याला नवीन विचार येतात आणि त्याच्याबद्दलचं त्याला इन्क्युबेट करायचा आहे विचार आणि त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म देणं हे संस्थेची जबाबदारी आहे. मला सांगण्यास आनंद वाटतो की अख्ख्या जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये डिझाईन कॉम्पिटिशनमध्ये पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे 7व्या क्रमांकावर आलं जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसमध्ये. केवळ पश्चिम महाराष्ट्रातल्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी PCETने नूतन महाराष्ट्र संस्थेसोबत सामंजस्य करार केलाय. कॅम्पस प्लेसमेंटसाठी प्रसिद्ध असलेली PCET आणि मोठ्या कालखंडाची शैक्षणिक परंपरा असलेली नूतन महाराष्ट्र संस्था एकत्र आल्याने विद्यार्थ्यांना अनेक संधी मिळत आहेत आणि यापुढेही मिळत राहणार आहेत. PCET नूतन हे 2016 साली, नूतन विद्या प्रसारक मंडळ ही 1906 साली लोकमान्य टिळकांनी चालू केलेली संस्था आहे. त्यांचे ग्रँटेड स्कूल्स आहेत आणि इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक असं होतं. पण ते 2016 साली ते व्यवस्थित काही अकॅडमिक गुणवत्ता ह्याच्यावर चाहत नव्हतं. म्हणून त्यांच्या ट्रस्टीजनी आम्हाला विद्यार्थी मुलांना डोळ्यापुढे ठेवून आपल्याला एकंदरीत त्यांची ग्रोथ त्या भागातल्या मुलांची त्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटला कशी करता येईल त्याच्याबद्दल एक सामंजस्य करार झाला. मी तिथे पण एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करतो आहे आणि इथला PCETचा जो प्लेसमेंट सपोर्ट आहे अथवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट आहे हा कम्प्लिटली आपण त्या संस्थेला देतो आहे. आम्ही वर्षानुवर्ष पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अथवा ह्या सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जी अकॅडमिक प्रोसेस आहे ती प्रोसेस कम्प्लिटली फर्स्ट इयरपासून तिथे आहे तशी राबवतो. त्या जेवढे काही क्लब्स आहेत, जे काही कल्चर आहे त्या पद्धतीने तिथे आपण सपोर्ट देतो. आणि दुसरा प्लेसमेंटचा जो सपोर्ट आहे, PCET नूतनचा सेंट्रलाइज प्लेसमेंट सेल आहे आणि त्या पद्धतीने ज्या काही कंपन्या आपल्याकडे 400-500 कंपन्या ज्या कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हला येतात त्यांना पण आपण त्या मुलांना ते उपलब्ध करून देतो. प्रादेशिक भाषेत उच्च शिक्षण देण्याचं केंद्र सरकारचं धोरण आहे. इंग्रजीच्या भीतीपोटी उच्च शिक्षण न घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि ही बाब लक्षात घेऊन केंद्राच्या धोरणानुसार संस्थेने मराठीतून BE कॉम्प्युटर्सचं शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे आणि असा प्रयत्न करणारी महाराष्ट्रातील पहिली संस्था होण्याचा मानही PCETला मिळालाय. केंद्र सरकारने AICTने रिजनल लँग्वेजमध्ये हायर एज्युकेशन घ्यायचं एक धोरण ठरवलं आणि त्यानुसार आम्ही BOGमध्ये त्याबाबत चर्चा केली, बोर्ड ऑफ गव्हर्निंग इंजिनिअरिंगची, आणि आमच्याकडे ॲटॉनॉमी असल्यामुळे मग आम्ही म्हटलं की आपण हा जो काही केंद्र सरकारचं काय ग्रामीण भागातली मुलं कधी कधी इंग्लिशच्या भीतीमुळे हायर एज्युकेशनमध्ये येत नाही. तर महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज हे मराठी BE कॉम्प्युटर ह्याच्यामध्ये आपल्याला AICTने ही मान्यता दिलेली आहे. दर्जेदार आणि रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या ध्यासामुळेच तांत्रिक शिक्षणातल्या AICTE या सर्वोच्च संस्थेनं PCETचा गौरव केलाय. AICTE आणि उद्योग जगतातल्या CII म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या सर्वात मोठ्या संस्थेनं PCET आणि नूतनच्या 3 महाविद्यालयांना सर्वोच्च प्लॅटिनम आणि एका महाविद्यालयाला गोल्ड कॅटेगरीचा बहुमान दिलाय. हाच लौकिक टिकवून ठेवण्यासाठी जगातल्या नामांकित विद्यापीठांशी
सामंजस्य करार केले गेले आहेत. यात अमेरिका, डेन्मार्क, इटली, मलेशियासह 15 नामांकित विद्यापीठांचा समावेश आहे. गेल्या 30 वर्षात संस्थेला वेगवेगळे सन्मान हे आपल्या त्यांच्या क्वालिटेटिव्ह वेगवेगळ्या क्षेत्रात, ते ॲकॅडमिक्सचं क्षेत्र असेल, दुसरं ते रिसर्चचं क्षेत्र असेल, तिसरं प्लेसमेंटचं क्षेत्र असेल, ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात आत्तापर्यंत बरेचसे आणि रिसेंटली माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते आत्ता आपल्याला ISTचा अख्ख्या भारतातला बेस्ट कॉलेज अवॉर्ड हा आपल्याला मिळालेला आहे. वेगवेगळ्या रँकिंग एजन्सीनी पण आपल्याला पहिल्या 100 काही रँकिंगनी पहिल्या 50 प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण त्याची गणना होते. वेगवेगळ्या परदेशी संस्थांशी आम्ही करार केलेले आहेत आणि त्याप्रमाणे आताही गुणवत्ता आहे आणि अधिक गुणवत्ता वाढवण्यासाठी हे प्रयत्न आहेत. NRF रँकिंगमध्ये कन्सिस्टंटली 200च्या आत आपण येतो. सगळी कॉलेजेस ही NBA, NAC ॲक्रिडेटेड, ISO सर्टिफाईड, ह्या सगळ्या पॅरामीटर ज्या गुणवत्तेचे पॅरामीटर्स आहेत ह्या सगळ्यात आपण पूर्णपणे हे होतो आणि त्यामुळे हा AICTC प्लॅटिनम ह्या सगळ्या कॉलेजेसला आपल्याला अवॉर्ड हे मिळालेले आहेत. नजीकच्या काळामध्ये स्वतःच्या विद्यापीठाची स्थापना करण्याचा PCETचा मानस आहे. या विद्यापीठामध्ये परदेशात दिले जाणारं शिक्षण इथल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यावर भर असणार आहे. ते संबंध देशामध्ये म्हटलं तरी नावाजलेलं आणि स्टँडर्ड असं हे कॉलेज आम्ही गेली 25-30 वर्ष चालवलेलं आहे. आणि आता नवीन जे युनिव्हर्सिटी सुरू करणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा ह्या पद्धतीनं जे इथं काम चालू आहे त्या प्रकारे काम चालून स्टँडर्ड ठेवून जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळेल असं बघून त्याप्रमाणे काम करणार आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अथवा आम्ही आमच्या पुढे आव्हान एक वर्षात आम्ही आपली स्वतःची स्वतंत्र विद्यापीठ इथनं एक 16 किलोमीटर जागेवर आपण कॅम्पस तिथे उभारला जातो आहे. आणि आपण इथे ॲटॉनॉमस झाल्यामुळे आता वेगवेगळे ऑप्शन्स हे मुलांनाही, आता मुलं परदेशातल्या एज्युकेशनकडे जास्त हे तेच आपण इथे जर मुलांना अवेलेबल करून दिलं तर त्यांच्याशी एक आहे समर एंट्रन्स प्रोजेक्ट, 1 महिन्याचा जो इंडस्ट्रियल एंट्रन्सशिप घ्या नाही तर समर एंट्रन्स प्रोजेक्ट. दुसरा आहे सेमिस्टर एक्सचेंज प्रोग्रॅम, म्हणजे एक मुलाला आत्ता परदेशात PGसाठी जायचं आहे पण त्याचं थोडासा तो स्वाद आहे तो आत्ताच तो घेऊ शकतो, म्हणजे आत्ताच ह्याच्यात तो जाऊ शकतो. जॉईंट रिसर्च प्रोजेक्ट आहेत. अशा वेगवेगळे उपक्रम आपण परदेशी आणि आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड ट्रस्टनी जवळजवळ 24 विद्यापीठांबरोबर हे MOUs आपण केलेले आहेत आणि त्याचा हा आमच्या MBA, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग या सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. शिक्षण महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर समाजात वावरण्यासाठी विद्यार्थी परिपूर्ण बनला पाहिजे यावर PCETचा भर आहे. या संस्थेतून अधिकाधिक सुजाण, जबाबदार नागरिक आणि उद्योजक तयार व्हावेत आणि देशाच्या, समाजाच्या प्रगतीला त्यांचा हातभार लागावा या सदिच्छांसह आज इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नव्या ब्रँडसह. तोपर्यंत नमस्कार.